आयडिया सारेगमपच्या यापूर्वी झालेल्या 2 पर्वांमध्ये निवडही न होऊ शकलेल्या उर्मिला धनगर हिनं तिसऱ्या पर्वासाठी जिद्दीनं तयारी केली. मुंबई केंद्रावर तसंच अंतिम निवड चाचणीत तिची निवड निर्विवादपणे झाली. स्पर्धेत तिनं सादर केलेल्या पहिल्याच गाण्यात तिच्या आवाजाचं वेगळेपण लक्षात आलं. तू गायला सुरुवात केल्यानंतर म्हणजे अक्षरशः तळपता सूर्य दिसावा ना असं तुझं गाणं दिसत होतं. अवधूत गुप्ते नामक शूद्र श्रोत्याची तू क्रूर हत्या केली. प्राथमिक फेरीतला पहिला निम मिळवतानाच तिनं परीक्षकांची भरभरून दादही मिळवली आणि प्रेक्षकांची मनही जिंकून घेतली. नाच खोळा गायलीस, नाच बस. माझी मुलगी आता 2 वर्षाची आहे. ती मोठी झाल्यानंतर जर ती गायिका झाली तर तिने असं गावं. संपूर्ण स्पर्धेत गुण आणि मतांच्या बाबतीत कायम आघाडीवर राहिल्यामुळे अंतिम फेरीतलं तिचं स्थान निश्चितच होतं. असा आवाज सगळ्यांना नाही मिळत, ही ईश्वराची देणगी आहे तुला. लावणी बठवलीस बरोबर, अगदी लावणी अशीच गातात. जसं बालगंधर्व तशी बाल सुलोचना म्हणून मी तुला आजपासून नाव दिलेलं आहे. ज्या शालीनतेने सुलोचनाताई गातात, किस शालीनता तुझ्यामध्ये आता मला दिसली. फार अप्रतिम गायलंच, प्रश्नच. संपूर्ण स्पर्धेत 14 वेळा वरचा 6 आणि 23 वेळा वरचा नी मिळवणारी ती एकमेव स्पर्धक ठरली. अतिशय सुंदर गायलीस. तू पहिलं प्लेबॅक सिंगिंग माझ्यासाठी करायचं. खूबसूरती से आपने सुनाया. आपने बहुत अच्छा गाया. अप्रतिम, फार चांगलं. अतिशय सुंदर तुझ्या आवाजाचा थ्रो आहे, त्याच्यात लचक पण आहे. उर्मिला आता उर्मिला सज्ज आहे अंतिम विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी. उर्मिलाला हार्दिक शुभेच्छा.
सारेगमप